सुखासद्धम्म देशना सुखासंगस्य सामगे समगानं तपो सुखो। या ठिकाणी धम्माचं वाचन चालू आहे, पण धम्म म्हणजे काय? धम्म म्हणजे काय आहे बघा, भगवान बुद्धांनी धम्माची निर्मिती केली आणि बाबासाहेबांनी धर्म त्यागून धम्म घेतला। धर्म आणि धम्म जमीन आसमानचा फरक आहे, जमीन आसमानचा फरक। ज्या धर्मामध्ये माणसाला माणूस म्हणून किंमत नव्हती, ज्या धर्मामध्ये माणसाला शिक्षण घेण्याचा अधिकार नव्हता, ज्या धर्मामध्ये माणसाला स्वाभिमान नव्हता, ज्या धर्मामध्ये माणसाची माणुसकी जाणल्या जात नव्हती, ज्या धर्मामध्ये शिक्षण घेण्याचा अधिकार नव्हता, तर बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शाळेच्या बाहेर बसून शिक्षण घ्यावं लागलं। हा अधर्म आहे, हा अधर्म आहे। जर माणूस माणसाला जर माणसासारखा वागवत नसेल तर हा अधर्म आहे, आणि माणूस माणसासारखा माणूस जर वागवत असेल आणि माणसाने माणसासोबत वागून जर चांगल्या अडखळे नीतीचं आचरण जर करत असेल, सदाचरणाचं आचरण करत असेल, माणूस माणसाला जवळ घेत असेल, आपुलकीची भावना वागवत असेल, तर हा धम्म आहे, हा आहे धम्म। आणि म्हणून ज्या बाबासाहेबांनी अतोनात धम्माचा अभ्यास करून सर्व धर्माचा अभ्यास केला आणि त्या सर्व धर्मामध्ये त्या धर्माला त्यागलं आणि धम्म का घेतला तर बिलकुल सुंदर प्रकारे ऐकावं माया हो। धम्म म्हणजेच काय आम्ही या ठिकाणी श्रवण करून आलो बघा। एका प्रवचनामध्ये भगवंतांनी सांगितलं होतं, रट्टपालाला लक्ष द्या। तरुण मित्रांनी विचारलं की हे बाबा, तुला असं काय समजलं, असं तू काय ऐकलंस, असं तू काय पाहलंस की तू बौद्ध धम्माची दीक्षा घेण्यासाठी एवढा उत्सुक झाला? तर ज्यांच्या घरी धनाच्या राशी असल्यानंतर तू बौद्ध धम्मामध्ये येऊन राहिला, काय असं पाहलं, काय ऐकलं रट्टपाला? बघा म्हणे, तथागताचं प्रवचन जेव्हा मी ऐकलं, तथागताने जेव्हा मला धम्म सांगितला, त्यांचा धम्म मी ऐकला आणि मला त्या धम्मातल्या 4 गोष्टी कळल्या। कोण म्हणतंय? रट्टपाल, तरुण मुलगा। तरुण मुलगा काय म्हणतो की जग अनित्य असून हे सतत परिवर्तनशील आहे, म्हणजे बदलत आहे जग। पहा, हे मला कळलं की जग अनित्य आहे, सर्व नाश पावणार आहे, सर्वच सर्वच नाश पावणार आहे। तथागतांच्या प्रवचनामध्ये मी हे पहिली गोष्ट ऐकली। आणि परिवर्तन आहे, बदल आहे। बालपण, तरुणपण, म्हातारपण, म्हातारपणामध्ये प्रत्येकाला हे जग सोडून जावं लागेल हे मी जाणलं। अरे, मला तरी एक दिवस सोडून जावं लागेल। आणि ज्यानं हे जाणलं त्यानं धम्म जाणला। ज्यानं हे जाणलं की मला एक दिवस सोडून जावं लागेल त्यानं धम्म जाणला समजा। आणि ज्यानं धम्म जाणला त्यानं त्याच्या दुःखमुक्तीचा मार्ग मोकळा केला, तो या दुःखातून मुक्त झाला। पण ज्याला धम्म कळलाच नाही, ज्याला धम्म कळलाच नाही, ज्यानं धम्माचं तत्वज्ञान श्रवण केलं नाही, ज्यानं धम्माचं आचरण केलं नाही, त्याला धम्माची जीवनात कधी ओळख होणार नाही। तो अधर्माच्याच मार्गाने जाणार आहे, त्याच्या जीवनाचं कधी मंगल होणार नाही माया हो। आणि म्हणून या 9 कोटी लेकराचं मंगल करण्यासाठी ज्या बोधिसत्वाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या हाडाचे काळ, हाडाचा मनी, रक्ताचं पाणी पाणी करून तुम्हा आम्हाला धम्माच्या वटीमध्ये टाकलं, या धम्माच्या वटीमध्ये टाकलं। पहा, हा, हे जग अनित्य आहे, बदलत आहे, परिवर्तन आहे। पहिली गोष्ट रट्टपालाला समजली। हा, आणि दुसरी गोष्ट हे समजली की या जगाला रक्षण करता किंवा असा पालन करता कोणीही नाही।
जगाला रक्षण करता पालन करता कोणीच नाही हे जर तुम्ही जाणलं तुम्हाला धम्म कळला. पण तुम्ही जर म्हणसाल की या जगाला कोणी ना कोणी पालन करता आहे आणि कोणी ना कोणी रक्षण करता आहे, जर मग रक्षण करता पालन करता जर असेल तर भगवंताचा एका ब्राह्मणाशी वाद झालेला आहे. पहा काय म्हणतात तथागत, हे ब्राह्मणा या जगाला पालन करता रक्षण करता कोणी आहे? म्हणे हो. मग बाबा या जगाला पालन करता रक्षण करता जर कोणी असेल आणि त्यांनी जर हे जग निर्माण केलं असेल तर मग हे जग असं का निर्माण केलं? कोणी लुटारू आहे, कोणी मारामारी करणारा आहे, कोणी भांड झगडा करणारा आहे, कोणी खून करणारा आहे, कोणी दुराचारी आहे, कोणी व्यभिचारी आहे. मग हे त्या जगाच्या रक्षणकर्त्याने पालनकर्त्याने हे जग चांगलं निर्माण का नाही केलं? हा प्रश्न तथागताने एका ब्राह्मणाला विचारला. पहा हे मला दुसरी गोष्ट कळली. तरुण मुलगा रट्टपाल काय म्हणतो पहा, हे दुसरी गोष्ट मला कळली की या जगाचा रक्षण करता पालन करता कोणीच नाही. आणि जर रक्षण करता पालन करता जर कोणी असता तर या जगामध्ये असा उतंडवाद माजला नसता आणि कोणाचा खून झाला नसता, कोणाच्या बोबीडी तुटल्या जात नव्हती, कोणाला मारामारी होत नव्हती, कोणाची कापाकापी होत नव्हती. कारण त्यांना धम्मच कळला नाही. आणि धम्म म्हणजे नीती, नीती म्हणजे सदाचरण, सदाचरण म्हणजे सत्याची वागणूक, सत्याची वागणूक माणसाने माणसासोबत कसं वागावं याला म्हणतात धम्म. अरे ज्याला धम्मच कळला नाही तो मारामारी करणारच, ज्याला धम्म अंगीकारला नाही तो झगडा करणारच, ज्याला धम्म समजला नाही भगवंताचा धम्म समजला नाही अरे तो कोणाचा खून करणारच, ज्याला धम्म कळला नाही तो चोरी करणारच, ज्याला धम्म कळला नाही तो व्यभिचार करणारच, ज्याला धम्म कळला नाही तो नशिली वस्तूचं सेवन करणारच. आणि ज्याला धम्म कळला तो कधी चोरी करणार नाही, हिंसा करणार नाही, व्यभिचार करणार नाही, खोटं बोलणार नाही, दारू पिणार नाही, चुगली करणार नाही, चहाडी करणार नाही, मीपणा करणार नाही, गर्व कधी करणार नाही, कोणाच्या घरामध्ये फूट पाडणार नाही, समाजामध्ये फूट पाडणार नाही, जातीमध्ये फूट पाडणार नाही, माणसामध्ये फूट पाडणार नाही, पती पतीमध्ये फूट पाडणार नाही. हा आहे धम्म. किती पवित्र धम्म बाबासाहेबांनी चाचकून निसकून किती तुम्हा मला या महान धम्माच्या वटीमध्ये टाकलं माया. हो किती बोधिसत्वाने धम्म महान दिला, किती महान दिला धम्म. हा पहा म्हणून रट्टपालाला ही दुसरी गोष्ट कळली की या जगाला पालन करता रक्षण करता कोणीच नाही. आहे दुसरी गोष्ट कळली रट्टपालाला बघा. हा आणि तिसरी गोष्ट कळली की प्रत्येक वस्तू सोडून माणसाला हे सोडून जावं लागते. प्रत्येक वस्तू सोडून जावं लागते. आपली कशावरच मालकी नाही, कशावरच मालकी नाही. किती 4 मजली बिल्डिंग का असे ना, कितीही धन असू द्या, कितीही संपत्ती असू द्या, किती संतती असू द्या, माडी गाडी घोडी वाडी धन पैसा आदला इथे किती असू द्या माया हो, पण एका सेकंदामध्ये श्वास बंद होते. संपलं संपलं. कशावर मालकी आहे आपली? धनावर, पैशावर, इस्टेटवर, माडीवर, गाडीवर, मकानावर मालकी आहे. हे माझं, ते माझं, इकडचं माझं, तिकडचं माझं, माना मोडून माझं, खून करून माझं, दुराचार करून माझं, अरे मुला मुलीचा विक्रय करून माझं, दुसऱ्याचा वाईट कर्म करून माझं, माझं 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 करून 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 अरे केव्हा जातो मरून हे कळत नाही, हे कळत नाही प्रिय सजनानो. म्हणून रट्टपालाला तिसरी गोष्ट कळली की या जगाची जेवढी कमवलेली प्रत्येक वस्तू सोडून जावं लागते. अरे कशावरच आपली मालकी नाही तर स्वतःवर कुठली मालकी आहे? कुठली मालकी स्वतःवर? बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भगवान बुद्ध आणि त्यांच्या धम्म ग्रंथामध्ये काय लिहितात पाहणा. काय लिहितात? आनंदा आजपासून 3 महिन्याने माझं महापरिनिर्वाण होईल. आनंदा 200 वर्षाच्या मध्यभागी कुशीनारामध्ये वैशाख पौर्णिमेला माझं महापरिनिर्वाण होईल. आनंदा पहिल्या वेळेस म्हटलं, दुसऱ्या वेळेस म्हटलं, तिसऱ्या वेळेस म्हटलं, आनंदामध्ये भगवान काही दिवस थांबव. अरे आनंदा वेळ निघून गेली बघा. 3 महिन्याच्या अगोदर मरण सांगितलं.
3 महिन्याच्या अगोदर आम्ही सांगतो का आमचं मरण? आम्ही जन्माला आलो कोणाला विचारून आलो? कोणाला विचारून जन्माला आलो? कोणाला विचारून आलो? मरसाल तर कोणाला विचारसाल? ज्या रट्टपालाला भगवंताचं प्रवचन ऐकून धम्माचे चक्षु निर्माण झाले, पहा, धम्मचक्षु निर्माण झाले, आणि तेव्हा त्या रट्टपालाला भगवंताच्या प्रवचनाचा चौथा सार समजला. चौथ्या गोष्टीचा सार की तृष्णेच्या आहारी गेल्यामुळे जगात दुःख आहे. तृष्णेच्या आहारी गेल्यामुळे जगात दुःख आहे. सर्व मानव जात दुःखाने ग्रासलेले आहे, ते फक्त तृष्णेमुळे. जाती बी दुःखा, जरा बी दुःखा, व्याधी भी दुखा, मरना भी दुखा, प्रिय वस्तु का वियोग भी दुखा, अप्रिय वस्तु का संयोग भी दुखा. तृष्णेच्यामुळे जन्म निर्माण झाला, आणि हे सर्व जगामध्ये जर दुःखाचं मूळ कोणतं असेल तर सुंदर प्रकारे तथागताने हे जाणलेलं आहे. म्हणून हे सर्व धम्माचं प्रवचन भगवंताचं ज्या रट्टपालाने श्रवण केलं, तो तरुण मुलगा, तरुण, ज्या स्वतःच्या माता पित्याने भोजनासाठी विशूला बोलवलं, विशू झाला. धनाच्या राशीच्या राशी लावल्या होत्या रट्टपालाच्या वडिलाने. पण काय म्हटलं रट्टपाल भंतेजीनं की तुम्हाला मला भोजन द्यायचं असेल तर द्या, परंतु माझा अपमान करू नका, मला त्रास देऊ नका. ह्या ज्या तुमच्या धनाच्या राशी आहेत ना, त्या गंगा नदीत फेकून द्या. याच्यापासून तुम्हाला दुःखच निर्माण होणार आहे. हे तुमची तृष्णा आहे, आणि म्हणून या जगामध्ये तृष्णा दुःखाचं कारण आहे. मग कोणाला पाहण्याची तृष्णा, कोणाला खाण्याची तृष्णा, कोणाला राहण्याची तृष्णा, कोणाला दागिन्याची तृष्णा, कोणाला डेकोरेशनची तृष्णा, कोणाला चांगलं चांगलं घ्यायची तृष्णा, कोणाला संपत्ती गोळा करण्याची तृष्णा, कोणाला कुठल्या प्रकारची, हरेक प्रकारची जगामध्ये तृष्णा आहे. म्हणून तथागत म्हणतात, एखाद्या झाडाखाली जर अंगार पेटवली तर त्याच्यावर पक्षी थांबतील का? नाही. अशा प्रकारे या 3.5 हाताच्या कायेमध्ये तुम्हाला जर तुमचे ते तृष्णेरूपी पक्षी जर दूर गमायचे असतील तर तुम्हाला तपावं लागेल, त्याग करावं लागेल, ध्यान करावं लागेल, ज्ञान प्राप्त करावं लागेल. तेव्हा तुमच्या तृष्णेचा तुम्ही क्षय करू शकाल. अशा प्रकारे तथागताने या 3.5 हाताच्या कायेमधला तृष्णेचा क्षय करून टाकला, धम्माची निर्मिती केली. तोच धम्म बाबासाहेबांनी स्वीकारला, धर्माचा त्याग केला. जो धर्म माणसापासून दूर ठेवत असेल तर हा एक धर्म नसून ती एक विषारी गोडी आहे. आणि ती विषारी गोडी जर तुम्ही धर्म म्हणून चाकत असाल तर बाबासाहेब म्हणत की तुम्ही मरून जासाल. म्हणून बाबासाहेबांनी धर्म त्यागला आणि धम्म घेतला. त्या धम्माच्या वटीमध्ये तुम्हाला टाकलं. तर धम्म म्हणजे अथांग आहे, धम्म म्हणजे महान सागर आहे, धम्म म्हणजे ज्ञानाचा सागर आहे. बाबासाहेब तुमचा धम्म दिलेला आम्हाला हा धम्माचा सागर महान आहे. पण त्या सागरातलं पाणी घेण्यासाठी भांडं आमचं लहान आहे, आणि तेही आता दुसऱ्याकडे गहाण आहे. तर आमची काय शान आहे. म्हणून प्रिय सज्जनानो, हे भांड कोणाकडे गहाण ठेवू नका. धम्म महान आहे. धम्माचं अनुकरण कराल, धम्माचं आचरण कराल, धम्माचं तुम्ही वागणूक घ्याल तर तुमच्या जीवनामध्ये सुख, शांती, समृद्धी, दीर्घायुष्य प्राप्त राहणार नाही, आणि निकोप संतती निर्माण झाल्याशिवाय राहणार नाहीये. असा धम्म महान आहे. तथागतांनी निर्माण केला, बोधिसत्वाने तुम्हाला आम्हाला दिला. त्याचं जतन करणं, त्याचं पालन करणं, त्याचं सांभाळ करणं हे प्रत्येक बौद्ध धर्मी लोकांचं कर्तव्य आहे. कारण आहे. बाबासाहेब म्हणतात की धम्माच्या राशाचे नाशाचे बाबासाहेबांनी 3 कारणं सांगितलेली आहे. 3 कारणं धम्माचा रास आणि नाश कशाने होते. तथागताचं निर्वाण झाल्यानंतर काही वर्षाने धम्माचा रास आणि नाश झाला. वैदिक धर्म उदयास आला. पुन्हा रूपी अशोक सम्राटाने धम्म उदयास आणला. 84,000 स्तूप बांधले. महान सम्राट अशोक सुद्धा भगवान बुद्धाच्या ज्ञानामध्ये लीन होऊन अहंकारी
गर्विष्ठ राजा ज्याला सम्राट म्हणतात, तोही बुद्धाला शरण गेला, धम्माला शरण गेला, संघाला शरण गेला. आपण कोण्या गतीत खसखसा माया, कोणाला साडीचं गर्व, कोणाला माडीचंच गर्व, कोणाला वैभवाचं गर्व, कोणाला संततीचं गर्व, कोणाला संपत्तीचं गर्व. अशोक सम्राटाला गर्व किती होते, परंतु शरण गेला, धम्माचा प्रचार आणि प्रसार केला. पुन्हारूपी मऊच्या शावणीमध्ये, रामजी बाबाच्या कुळामध्ये, भीमाईच्या हृदयामध्ये बोधिसत्व जन्माला आले आणि या धम्माला पुन्हारूपी पुनच्छा जीवन दिलं आणि तुम्हा आम्हाला धम्माच्या वटीमध्ये टाकलं. आणि म्हणून आजच्या प्रसंगी या ठिकाणी तृष्णा त्याग म्हणजे धम्म आहे. तृष्णेचा त्याग म्हणजे धम्म, चांगलं जीवन जगणे म्हणजे धम्म. म्हणून तुम्हाला सुख, शांती, समृद्धी लागत असेल तर आपल्या जीवनातली तृष्णा त्यागावी. कारण भगवंताने उदाहरण दिलं, झाड आहे, झाड, त्या झाडाच्या बुंद्याचे कुठला माल निघत नाही आणि वरच्या फांद्याचाही माल निघत नाही. त्याला मधातला गाभारा आहे. त्याचा सर्व काही आपल्याला जे काही आपल्या घरात दाराला कावडं बनवायचे असतील, खिडक्या बनवायच्या असतील तर तुम्हाला त्या झाडाचा मधला गाभाराच कामात पडते बघाव. अशा प्रकारे भगवंताने खालचाही मार्ग सोडला आणि वरचाही मार्ग सोडला, असा मध्यम मार्ग स्वीकारला, ज्याला पतिपदा आर्य अष्टांगिक मार्ग. की दुःख आर्य सत्य, दुःख समुदय आर्य सत्य, दुःख निरोध आर्य सत्य, दुःख निरोधगामिनी प्रतिपदा आर्य अष्टांगिक मार्ग, याला म्हणतात मध्यम मार्ग. तृष्णा त्याग म्हणजे धम्म आहे. आणि तृष्णेचा त्याग करून निर्वाणाचा साक्षात्कार करून घ्यायचा असेल तर पहिले धम्म आणि नंतर निर्वाण. निर्वाण तुम्हाला जायचं असेल तर हे 4 मार्ग ओलांडून अष्टांगिक मार्गात जाव आणि तेव्हा आपल्याला निर्वाणाचा साक्षात्कार होईल. धम्माचा मार्ग स्वीकारा, एवढंच आजच्या प्रसंगी सांगतो. आणि धम्म समजून घ्या, असा बोधिसत्वाने महान धम्म दिला. आणि म्हणून त्या धम्मामध्ये समाविष्ट झालो आपण. आजच्या धम्माचं मनन चिंतन केलेलं आहे. सर्वजण आपण स्वागतास पात्र आहात. आणि म्हणून आपल्या या त्रिरत्न बुद्ध विहाराला श्रद्धावान उपासक कुमार सोनकांबळे साहेब, ज्यांची बुद्धवाणी हे चॅनल घेऊन आपल्या या त्रिरत्न बुद्ध विहारामध्ये आलेले आहेत. आणि धम्माचा प्रचार आणि प्रसार व्हावा, बाबासाहेबांच्या वचनाला अनुसरून त्यांचं अनुकरण करून सर्व मिलिंद नगरातील मंडळी कुमार सोनकांबळे साहेबांचं हार्दिक हार्दिक स्वागत करत आहेत. शतशः त्यांचे आभार मानत आहेत. खरोखर आपण स्वागतास पात्र आहात. भिक्खू संघ धम्माचा प्रचार आणि प्रसार करत आहेत, कारण बुद्धाचं वचनच आहे. माता भगिनींनो, चरत भिक्खवे चारिकं बहुजन हिताय बहुजन सुखाय. बहुजनाच्या हितासाठी, सुखासाठी, बहुजनाच्या कल्याणासाठी भिक्षूंनो गावोगावी, खेडोपाडी, काण्या कोपऱ्यामध्ये जाऊन तुम्ही धम्माचा प्रचार आणि प्रसार करा. भिक्खू संघ हे वचन पाळत आहेत भगवंताचं. परंतु बुद्धवाणीचे चॅनलचे आमचे मालक हे कुमार सोनकांबळे साहेब सिंहाचा वाटा उचलून प्रत्येक विहाराला जातात, भेटी देतात. प्रवचन, प्रचार आणि प्रसार खूप झपाट्याने सुरू आहे. मी पण त्यांना मंगल कामना देतो.